इयत्ता 5वी संपूर्ण स्वाध्याय पाठ 25 सामाजिक आरोग्य परिसर अभ्यास भाग 1. चला स्वाध्यायाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. अ. निरामयतेमुळे आपल्यातील टिंबटिंब भावना वाढते. मित्रत्वाची. आ. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने टिंबटिंब मध्येही कर्करोग होऊ शकतो. उत्तर आहे अन्ननलिके. ई. अति टिंबटिंबमुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. मद्यपानामुळे. ई. देशाची प्रगती आणि विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे टिंबटिंब. उत्तर आहे त्या देशातील लोक. उ. व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे टिंबटिंब व सार्वजनिक टिंबटिंब प्राप्त करता येते. उत्तर आहे आरोग्य आणि स्वच्छता. प्रश्न 2, खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा. अ. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात. उत्तर चूक. बरोबर विधान आहे अस्वच्छता, प्रदूषण, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशापासून होणारे आजार हे सामाजिक आरोग्य धोक्यात आणतात. आ. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. उत्तर बरोबर. ई. पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते. उत्तर आहे बरोबर. ई. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही. उत्तर चूक. बरोबर विधान आहे आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. उत्तम आरोग्य कसे मिळवता येते. उत्तर पोषक आहार, स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळवता येते. आ. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते. उत्तर स्वच्छतेच्या सवयीबाबतचा बेफिकिरीपणा, व्यसनाधीनता, प्रदूषण, कुपोषण इत्यादी कारणामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात येते. ई. तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते. उत्तर 1. तंबाखू सेवनाने तोंडात मोठ्या जखमा होऊन नंतर गाठी होतात. 2. तोंडामध्ये कर्करोगाचा त्रास सुरू होतो. 3. तंबाखू पोटात गेली तर अन्ननलिकेचाही कर्करोग होतो. पोटाच्या इतर तक्रारी देखील सुरू होतात. 4. कर्करोगाच्या औषधांचाही त्रास होतो. ई. मद्यपानाचे घातक परिणाम कोणते. उत्तर मद्यपानाचा पहिला परिणाम मेंदूवर होतो. गुंगी येऊन मेंदूवरील नियंत्रण ढळते. आपल्या इच्छेनुसार हालचाली करता येत नाहीत. 2. यकृत, आतडी, किडनी आणि मूत्राशयाचे विकार जळतात. यकृताचा कर्करोग संभवतो.